नमस्कार. आपण आपल्या सत्राला सुरुवात करणार आहोत, पण माझा आवाज आपल्या याची खात्री करण्यासाठी कृपया आपण कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट लिहावी, म्हणजे मला कल्पना येईल की माझा आवाज तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोहोचतो आहे. सारथी युथ या सामाजिक संस्थेच्या वतीनं केलेला आहे आणि या परिसंवादाचा दुसरं पुष्प. तर आजच्या या दुसऱ्या दिवशी मी रामचंद्र वाघमारे आपल्याशी संवाद साधणार आहे. आज माझ्यासाठी जो विषय देण्यात आलेला आहे तर व्यक्तिमत्व विकास हा विषय देण्यात आला आहे आणि हा विषय आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला व्यक्तिमत्व कसं आहे हे आपल्याला पाहणारे, म्हणजे आपलं व्यक्तिमत्व पाहणारी लोक असतात किंवा आपल्या स्वतःलाही आपल्या व्यक्तिमत्वाचा परिचय व्हावा, आपण कसे आहोत हे इतरांना कळावं किंवा आपल्याविषयी लोकांची काय मतं आहेत जाणून घ्यावी वाटत असतं आणि त्याच अनुषंगाने आपण आजचा हा विषय घेणार आहोत. याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांची आपण हाताळणी करणार आहोत, वेगवेगळे अनुभव इथं शेअर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर मला वाटतं की आजचा हा विषय जो आहे तर तो आपल्या सर्वांना आवडेल आणि जर आपल्याला आवडला तर नक्कीच आपण हा व्हिडिओ जो आहे तर तो इतरांनाही शेअर करू शकता. सारथी वेगवेगळे जे काही कार्यक्रम घेत असते त्या कार्यक्रमामध्येही आपण सहभागी होऊ शकता आहात किंवा याचबरोबरीने जे इतर उपक्रम संस्थेचे आपण सहभागी होऊ शकता. आजच्या या परिसंवादासारखेच आणखीनही पुढेही या परिसंवादामध्ये वेगवेगळे भाग असणार आहेत, वेगवेगळे विषय असणार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर आपल्याला या परिसंवादाच्या माध्यमातून भेटण्यासाठी येणार आहेत. त्यांचे विचार, त्यांचे अनुभव, त्यांची आत्तापर्यंतची जी काही जीवनशैली आहे तर ती आपल्याला अनुभवायला आणि शिकायला भेटणार आहे. तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करून घेणार आहोत आणि आपलं व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं आणखीन विकसित करता येईल याचा प्रयत्न आपण करू शकणार आहात. तर अजूनपर्यंत कोणाची कमेंट आलेली नाही आहे तर कृपया कमेंट केलात तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय? राहुल बिराजदार सर जॉईन झालेले आहेत. आवाज येत असेल तर आवाज येतो आहे असं कमेंट दिला तर मला लक्षात येऊ शकेल की आवाज येतोय म्हणून. ठीक. सुमित गाडेकर सरांचं लाईक आलेलं आहे, याचा अर्थ आवाज येतो आहे. ओके, तर आपण विषयाला सुरुवात करणार आहोत. पण हा विषय जेव्हा आपण घेतो आहोत तर या विषयाच्या बाबतीमध्ये बोलण्या अगोदर मला असं वाटतं की हा विषय युवकांच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा आहे. कारण आपण शालेय जीवनापासून किंवा सामाजिक स्तरामध्ये राहत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा हा शब्द किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या विषयी आपल्याला अनुभव आलेलाच असतो. शाळेमध्येही बऱ्याच वेळेला आपल्याला शिकवलेलं असतं, पण प्रत्येक गोष्ट असं नाही किंवा प्रत्येक गोष्टीचं महत्त्व समजेलच असं नाहीये, बरोबर. तर त्यामुळे आपण आता प्रयत्न करणार आहोत की ज्या आपण वयोगटामध्ये आहोत तर त्या वयोगटामध्ये आपल्याला नेमकं कसं आपलं व्यक्तिमत्व खुलवायचंय असायला पाहिजे आणि ज्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने करून मदत होऊ शकेल. काल राहुल बिराजदार सरांचं खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन सर्वांना लाभलेलं आहे. आपण ऐकलं असेल तर नक्कीच म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की त्या एक जो पुढचा भाग आहे तर तो आपण घेतो आहोत, म्हणजे कालच्याच विषयाला पुढे आपण कंटिन्यू करायचा प्रयत्न करतोय. मग एकंदरीत आपण काल जे अनुभवलेलं आहे की
साधारण किशोरावस्था कोणाला म्हणायचं किंवा युवक कोणाला म्हणायचं, कोणत्या वयामध्ये नेमके काय बदल होतात, मग ह्या बदलांबरोबरीनं आपल्याला नेमकी आपली विचारधारा कशी असायला हवी, हे सगळं काही आपण काल पाहिलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टींबरोबरीनं जसं आपण म्हणतो की आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीनं तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे आणि ह्या व्यक्तिमत्वावरतीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी मिळत असतात. म्हणजे आपण बघतो की कुठलाही व्यक्ती, आपण रस्त्याने कुठून तर जात असताना समोरून एखादा व्यक्ती आला आणि जर तो अगदी दिसायला टापटीप दिसत असेल, मग तो मुलगा असेल मुलगी असेल, दिसायला अगदी टापटीप दिसला तर आपण म्हणतो की किती सुंदर दिसतोय, किती सुंदर दिसते. म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्या दिसण्यावरून आपण त्यांचं कौतुक करतोय, किंवा त्यांची केस रचना कशी आहे, किंवा शरीर रचना कशी आहे, त्यांची ठेवण कशी आहे शरीराची, कपड्यांची ठेवण कशी आहे, परिधान कशी केलेत कपडे, किंवा त्यांची स्टाईल कशी आहे, यावरून ती जर व्यक्ती आपल्याला इम्प्रेसिव्ह वाटली तर आपण नक्कीच त्यांचं कौतुक करतो किंवा आपण मनोमनी म्हणतो की हे व्यक्तिमत्व. पण याबरोबरीनं फक्त गोष्टींवरती आपण प्रभावित होऊन फक्त चालत नाही, किंवा व्यक्तिमत्वाचा परिचय हा फक्त बाह्यांगाने नाही होऊ शकत. तर आपल्याला व्यक्तिमत्वाचा परिचय करण्यासाठी आपल्याला बाह्य अंग त्याचबरोबर आंतरिक अंगांचा सुद्धा विचार करणं, आणि म्हणूनच हा विषय जो आहे तर त्याला आपण आज घेतलेला आहे की या परिसंवादामध्ये या विषयाबाबतीत आपण थोडीशी चर्चा करणार आहोत की व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे. कारण आपण सगळेजण आता लॉकडाऊनच्या ह्या कालावधीमध्ये आहोत किंवा कोरोनाच्या महामारीचा हा कालावधी आपण अनुभवतो आहोत. याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो आहोत की बऱ्याच युवकांचे जॉब गेलेले आहेत. काही युवक आता कॉलेज जीवनामध्ये होते किंवा शालेय जीवनामध्ये होते. मग काही लोकांचं असं आहे की काही परिस्थितीमुळे त्यांना आता काहीतरी कामाची गरज आहे. मग एखाद्या ठिकाणी आपल्याला कामाला जायचंय किंवा नोकरी शोधायची, तर अशा वेळेला व्यक्तिमत्व कसं असायला हवं. जेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाचं छानपैकी छाप समोरच्यावरती पडेल, म्हणजे आपण जसं म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, म्हणजे पहिलं जे इम्प्रेशन तुमचं पडेल तर ते इम्प्रेशन हे तुमच्या पुढच्या गोष्टीसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरत आहे. म्हणूनच आपल्याला नेमकं व्यक्तिमत्व आपण कसं झळकवायचं, कोणकोणत्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश असतो, नेमकी व्यक्तिमत्वाचे पैलू काय असतात, किंवा या व्यक्तिमत्वामध्ये आपली विचारधारा कशी असायला पाहिजे, आपली लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे, ह्या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये आपण इथं आज चर्चा करणार आहोत. तर आपण या विषयाला मूळ सुरुवात करतोय. नेमकं व्यक्तिमत्व विकासाची गरज का निर्माण झाली, किंवा व्यक्तिमत्व विकासाची गरज आपल्या आयुष्यासाठी का महत्त्वाची आहे. तर हे जेव्हा आपण बघतो तर तेव्हा शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर दैनंदिन जीवनामध्ये ज्या जाणवणाऱ्या विविध समस्या आहेत, तर त्या समस्या सोडवण्यासाठी व्यक्तिमत्व हे खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे आपण बघा की कुठलाही व्यक्ती ह्या पृथ्वी तलावरचा असेल तर त्या प्रत्येक पृथ्वी तलावरच्या प्रत्येक व्यक्तीच्या समोर समस्या आहेत. जसं आज जगाच्या समोर कोरोनाची समस्या आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या येतात. मग ह्या ज्या समस्या येतात, ह्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व घडवलंय, किंवा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आलेल्या प्रत्येक देण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, हे आपल्याला पाहायचंय, हे समजून घ्यायचंय. मग ह्या ज्या समस्या आहेत तर ही फक्त समस्या आली तर त्या समस्येला कवटाळून बसायचं का. मी ह्या समस्येवरती काहीतरी तोडगा काढायला हवा, ती सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे, आणि हे थोडे आपल्याला सोडवण्यासाठीच आपल्याला या विषयाची गरज निर्माण होते. दुसरं महत्त्वाची गोष्ट काय आहे की स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं ठरत आहे. आपण थोडंसं उदाहरण पुन्हा अजून घेतोय की आता आपण बघतो की आपण स्टाईल म्हणून मास्क वापरतोय, पण जे स्टाईल म्हणून जो मास्क वापरतोय त्याचं इम्प्रेशन समोरच्यावर पडतंय. हे एक अंगानं जरी योग्य वाटत असलं तरी ते कोरोनापासून बचाव होण्यासाठी ते किती महत्वाचं आहे, बरोबर. प्रत्येक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा असतो. म्हणजे माझी सुरक्षितता जितकी महत्त्वाची आहे, मी जेव्हा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो तेव्हा माझ्या सुरक्षिततेबरोबर समाजातल्या इतर व्यक्तींची सुद्धा सुरक्षितता त्याच्यावर अवलंबून. हे विचार आपले महत्त्वाचे. याच्या बरोबरीनं काय की सर्वांगीण विकास हा जो त्यासाठी आपल्याला जीवन कौशल्य जे आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्ही जीवन जगत असताना नेमकं तुम्ही कशा पद्धतीने जगता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, व्यक्ती जन्माला येतो, मृत्यू त्याचा अटळ.
पण हे सगळं असताना सुद्धा ही जी काही निसर्गानं आपल्याला जी जीवनशैली दिली आहे किंवा जे आपल्याला निसर्गानं जे आयुष्य दिलंय, आयुष्य करायला हवं. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना की आयुष्यात आलाय तर काहीतरी करून चल, काहीतरी लोकांच्या मनामध्ये छाप पाडून चल, काहीतरी व्यक्तींच्या मनामध्ये जागा निर्माण करून चल, की जेणेकरून तुझ्या जाण्यानंतर सुद्धा त्या व्यक्तींच्या मनामध्ये ती जागा तशीच कायम राहावी. पण ही जागा कधी कायम राहील? जेव्हा प्रभावित करेल. तर म्हणून आपल्याला शारीरिक मानसिक बदलांमुळे किशोरावस्था जी असते तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला द्विधा निर्माण होते. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की मी हे करू का ते करू. मग त्यावेळेला आपली निर्णय क्षमता कशी आहे हे पण महत्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळेला आपल्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून बघतो आपण की आपण निर्णय कसे घेतो, कधी घेतो आणि कोणत्या गोष्टीच्या आधारावर घेतो हे महत्वाचं ठरतं. म्हणजे तुम्ही किशोरावस्थेत असा किंवा युवावस्थेत असा तर प्रत्येक वेळेला येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत असताना तुम्ही कशा पद्धतीनं त्या परिस्थितीला दोन हात करता. जी दुविधा जर निर्माण झाली कोणत्या एखाद्या गोष्टीच्या वेळेला तर त्यावेळेला ती दुविधा कशी कमी करता आणि त्यातून योग्य निर्णय कसा निवडता, घेतलेला निर्णय त्याच्यावर ठाम किती राहता, या सगळ्या गोष्टींचा उहापोह ह्या व्यक्तिमत्व विकासामध्ये येतो. समवयस्कांकडून मिळालेली अपूर्ण माहितीमुळे जो गोंधळ जो निर्माण होतो, म्हणजे बऱ्याच वेळेला हा प्रश्न निर्माण होतो युवावस्थेमधल्या मुलांच्या बाबतीमध्ये की जिथं आपल्या जे संगती आहेत, सवंगडी आहेत, सोबती आहेत तर त्यांच्या बाबतीमधून जे ऐकीव गोष्टीवरती आपण विश्वास ठेवतो, त्यातल्या त्यात आरोग्याच्या बाबतीमध्ये तर जास्तीत जास्त की आपण असे काही आयुष्यातले गोष्टी असू शकतात की जे मित्रांनाच आपण शेअर करतो, बाकीच्या इतर कोणा व्यक्तीला शेअर करत नाही. मग अशा वेळेला त्यांनी सांगितलेली माहिती किती खरी आहे किती खोटी आहे याची पडताळणी आपण कधी बघत नाही. मग त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं काय होतं, याला काही जरी सांगितलं तर हा ऐकून घेतो अशी छाप किंवा आपलं व्यक्तिमत्व या पद्धतीचं आहे अशी समोरचा व्यक्ती ग्राह्य धरतो. म्हणून आपल्याला जी अवस्था आहे ती पण आपल्याला समजून घेण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व चांगलं ठेवायचं, व्यक्तिमत्व त्याचा विकास घडवायचा आहे. याचबरोबरीनं जीवन कौशल्य सुयोग्य जीवनातील समस्या अधिक चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. म्हणजे जर तुमचं जीवन कौशल्य जर तुमची चांगली असतील, तुमची कौशल्यांचा चांगल्या पद्धतीने जर विकास झालेला असेल, तुम्ही चांगल्या पद्धतीने कौशल्यांना विकसित होण्यासाठी जर चालना दिलेली असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये येणारी जी समस्या आहे तर त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व सक्षम आहे हे यातून आपल्याला समजायला मदत होऊ शकते. मग आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की बऱ्याच वेळेला हा शब्द नेहमी आपण ऐकत आलोय की व्यक्तिमत्व विकास, व्यक्तिमत्व विकास. पण नेमकं कशाला म्हणायचं व्यक्तिमत्व विकास? तर व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय की सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनाची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व विकास. आता प्रश्न हा पडेल की वर्तनाची गोळाबेरीज म्हणजे नेमकं काय? तुम्ही कसे राहता, तुम्ही कसे बोलता, तुमचे विचार कसे आहेत, तुमचं संभाषण कौशल्य कसं आहे, तुमचे शब्दोच्चार कसे आहेत, तुमचे विचार करण्याची पातळी कशी आहे, तुमचे लिखाणाची कौशल्य कशी आहेत, तुम्ही इतरांना समजून कसं घेता, त्या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा घेत असताना तुम्ही व्यक्तिगत लेवलवरती निर्णय कसे घेता आणि सामूहिक लेवलवरती निर्णय कसे घेता, आपल्या ह्या निर्णय क्षमतेबरोबरीनं तुमचे निरीक्षण कौशल्य कशी आहेत, या सगळ्या गोष्टींचा जो आहे तर एकंदरीत सगळ्यांचा समावेशक जो भाग म्हणजे व्यक्तिमत्व. म्हणजे जसं मगाशी आपण म्हणतो की दिसणं हे प्रत्येक वेळेला गरजेचं नाही, दिसण्याबरोबरीनं तुमचं आचरण, तुमचं व्यक्तिमत्व हे दाखवत असतं. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता, ज्या पद्धतीने वागता, तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, राहता, इतरांशी संवाद साधता, त्याच पद्धतीचं जे सगळ्या गोष्टींचा एक सर्वसमावेशक भाग म्हणजे आपलं व्यक्तिमत्व असणार आहे. मग ह्या व्यक्तिमत्व विकासाचे काही पैलू पण आपल्याला पाहायला भेटतात. व्यक्तिमत्वाचे काय असू शकतात ह्या व्यक्तिमत्व विकासाचे पैलू? तर याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वतःला जाणून घेणं. आज समाजामध्ये ज्या वेळेला आपण बघतो की कित्येक युवकांना म्हणजे मी काही ठिकाणी ज्या वेळेला व्याख्यानासाठी जातो किंवा बऱ्याच ओळखलेलंच नाहीये मी कोण, काय जमतं, मला काय नाही जमत, मी काय करू शकतो, मी काय नाही करू शकत, माझ्या नेमक्या उणिवा कुठं आहेत किंवा माझ्यामध्ये कोणत्या अशा चांगल्या गोष्टी आहेत की जे माझ्याकडे प्रभावित करणाऱ्या गोष्टी. म्हणजे नेमकं स्वतःला ओळखणं, स्वतःची क्षमता, स्वतःचे जे विचार आहेत तर ते आधी स्वतःला समजून घ्यायला पाहिजे.
तरी हा व्यक्तिमत्वातला पहिला पैलू महत्त्वपूर्ण ठरतो की स्वतःला जाणून घेणं. म्हणजे माझं शरीर, माझी राहणी कोणती, काही नाही आवडत, मला नेमकं आयुष्यामध्ये कोणतं, मला कोणतं जमतं, कोणतं नाही जमत, कोणत्या वेळेला मला स्थिर राहायचं, कोणत्या वेळेला मला चलबिचल राहायचं, हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा पैलू, स्वतःचं मत जे आहे तर ते स्वतःला देता आलं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो मत प्रकटीकरण. की जिथं बऱ्याच वेळेला असं होतं की मला काहीतरी बोलायचं आहे, मला काहीतरी सांगायचं आहे, जेव्हा समोरचा एखादा व्यक्ती ती संधी घेतो आणि ते बोलून जातो, त्यावेळेला आपण म्हणतो अरे यार हेच तर मला म्हणायचं होतं. बऱ्याच वेळेला आपण ज्या वेळेला शैक्षणिक जीवनामध्ये असतो तर त्यावेळेला असा प्रसंग येतो, समोर उभा असलेले शिक्षक ज्या वेळेला एखाद्या प्रश्न विचारतात, उत्तर आपल्याला माहिती असतं पण आपल्याकडे धाडस नसतं आपलं मत सांगण्याचं किंवा आपले विचार मांडण्याचं किंवा ते उत्तर देण्यासाठीची त्यावेळेला क्षमता आपल्यामध्ये नाही असं आपल्याला वाटतं. आणि ज्या वेळेला आपल्या शेजारी बसलेला मित्र त्याचं उत्तर देतो आणि त्यावेळेला मनात येतं विचार, अरे हे तर उत्तर मला पण येत होतं. म्हणजे काय, योग्य वेळेला आपल्याला आपलं मत पण मांडता आलं पाहिजे. याच्या बरोबरीनं वागण्या बोलण्यात सकारात्मकता असणे. समाजामध्ये पाहायला भेटतात, मी ज्यावेळेला समुपदेशनासाठी काही युवक येतात त्यावेळेला असंही अनुभव येतो की बऱ्याच युवकांच्या बाबतीत तो बोलतो एक आणि करतो मात्र वेगळंच. म्हणजे कथनी आणि करणी याच्यामध्ये बदल आहे. तर ज्यामध्ये आपण ज्या पद्धतीने बोलतोय तर तेवढी आपली कृती पण असणं गरजेची आहे. आणि ही जी कृती आहे किंवा हे जे बोलणं आहे ते नकारात्मक नसायला हवं. कारण बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये विचार येतात, मला जमणार नाही, मी करू शकणार नाही, मला होणारच नाही. म्हणजे ही नकारात्मकता जेव्हा आपण मनामध्ये ठेवतो आणि त्या पद्धतीने आपले विचार ठेवतो तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यश येणार नाही. उलट आपणच आपल्या स्वतःमध्ये दोष स्वतः बाहेर काढतो आणि हे जे दोष आहे तर त्या दोषांनाच पुन्हा आपण कवटाळून बसतो, ज्याच्यामुळे आपला विकास थांबतो. म्हणून आपल्याला प्रयत्न करायचा की सकारात्मक विचार करणं, सकारात्मक बोलणं आणि सकारात्मक वागणं, ह्या गोष्टींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. नवीन लोकांना भेटणं. बऱ्याच वेळेला आपण बघतो की जे युवक असतात तर ठरलेलेच मित्र, ठरलेल्याच मैत्रिणी यांच्यामध्येच बसणं, उठणं, बोलणं या सगळ्या गोष्टी होतात. पण नवीन विचार कधी कळणार आपल्याला? नवीन लोकांची भेटीच जर नाही केल्या तर आपल्याला समाजामध्ये कोणत्या पद्धतीची लोक असतात, कोणत्या पद्धतीनं आपलं आचरण असायला हवं, कशा पद्धतीनं आपले अनुभव आहेत, ह्या अनुभवांची, विचारांची देवाणघेवाण कधी होणार? जेव्हा आपण त्यांना भेटू. म्हणजे काय की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना भेटता आलं पाहिजे. हां, नक्कीच याच्यामध्ये जे चांगले वाटतात त्यांच्याशी आपण सहवासात राहणं, ज्यांचे विचार आपल्याला कटू वाटतात किंवा असं वाटतं की यांच्याकडून आपल्याला नुकसान आहे, आयुष्यामध्ये नुकसान होऊ शकतं, तर त्यांच्यापासून आपोआप आपण दूर जायला मदत होऊ शकते. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा सुद्धा, या पैलूंचा विचार होणं गरजेचं आहे. वाचन व नवीन छंद जोपासणं. आज समाजामध्ये आपण बघतो की बऱ्याच युवकांच्या बाबतीमध्ये हा प्रसंग निर्माण होतो की वाचनाची आवड नाही आहे, काही छंद जोपासण्याची. त्यांना जर विचारलं तुम्ही कुठलं पुस्तक वाचलं, पुस्तक सांगता येत नाही. तुमची छंद आहेत तर विचार करावा लागतो की मी हा छंद जोपासलाय किंवा मला हे आवडतं. की आपल्या मनाची जर अशी अवस्था असते, आपल्याला आपलं जे छंद आहेत, आपले जे काही विचार घेण्याची ज्या पद्धती आहेत ते जर आपल्याला सांगता येत नसतील तर त्यातून आपलं व्यक्तिमत्व कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला समजू शकतं. तर मुळात काय आहे की आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू म्हणजे काय, वाचन आणि नवीन छंद जोपासता आले पाहिजेत. चांगला श्रोता होता आला पाहिजे. श्रोता कधी म्हणतो आपण, जेव्हा समोरचा व्यक्ती काहीतरी बोलतोय तर तो बोलतोय याचा अर्थ फक्त त्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागं त्याला नेमकं काय म्हणायचं आहे त्याची भावना समजून घेणं, त्याचे विचार समजून घेणं, बोलण्याच्या पाठीमागचा प्रत्येक अर्थ समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. श्रोता कधी म्हणू शकतो आपण, जेव्हा समोरचा बोलतोय त्या शब्दांमधला अर्थ आपल्याला जेव्हा समजायला स्वतःला म्हणू शकतो. मग आपल्याला उत्तम श्रोता बनता आला पाहिजे. कारण जेव्हा आपण उत्तम श्रोते बनू तेव्हा आपल्याला उत्तम बोलता येऊ शकेल, उत्तम विचार प्रकट करता येऊ शकते. म्हणजे यासाठी आपल्याला आधी ऐकण्याचं कौशल्य आपल्याला स्वतःचं विकसित करणं गरजेचं आहे. हा व्यक्तिमत्वातला एक पैलू आहे. त्याच्यानंतर विनोदी असणं. विनाकारण हसणं हेही योग्य नाही, पण जिथं गरज आहे तिथं विनोद करता पण आला पाहिजे.
ज्याच्यातून आपल्याला आनंद उपभोगता आला पाहिजे, आपल्याला आनंद इतरांना देता पण आला पाहिजे. याही गोष्टी याच्यामध्ये महत्त्व. इतरांचा आदर राखणं हे खूप महत्त्वाचं आहे, की येणारा समोरचा व्यक्ती आहे तर त्याचं आदरातिथ्य करणं, त्याचा आदर राखणं, त्याला समजून घेणं, त्यांचे वय, त्यांचा अनुभव, त्यांची शैक्षणिक पातळी, ह्या सगळ्या गोष्टींना समजून घेऊन आपण त्यांना कशा पद्धतीनं आदर द्यायला हवा हे आपल्याला समजता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं आपण पाहतो समाजामध्ये, की माझं वय वर्ष एवढं आहे आणि मग माझ्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीला मी आहो जावं का म्हणून, असे कित्येक युवकांना प्रश्न पडतो. पण मुळात जरी त्यांचं शिक्षण म्हणजे त्यांनी वयाने जरी लहान असले तरी त्यांचं शिक्षण किंवा त्यांचे अनुभव कदाचित आपल्यापेक्षा जास्त असू शकतात. ते त्यांच्या क्षेत्रातले माहीर किंवा तज्ज्ञ असू शकतात. म्हणजे नक्कीच याचा अर्थ काय होतो, की ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी करतो तर त्या वेळेला आपण दाखवतो तेव्हा गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट करतो तेव्हा आपल्याला आदर मिळतो. त्यामुळे आपल्याला तेही जमलं पाहिजे. बॉडी लँग्वेजवर आपण ज्या वेळेला बोलतो तर त्यावेळेला चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वेगळे असतात आणि शब्द मात्र वेगळे असतात. असे असेल तर काय होतं, की समोरच्या व्यक्तीला आपल्याला समजून घ्यायला अवघड जातं आणि असा समोरचा व्यक्ती असेल तर आपल्याला पण कठीण जातं. बरोबर, म्हणजे आपल्यावरून आपण दुसऱ्यांचा अंदाज लावूया. तर आपण ज्या पद्धतीनं बोलतोय त्या पद्धतीनं आपली शरीर रचना किंवा आपल्या शरीराचे हावभाव असणं गरजेचं आहे. याचबरोबरीने ड्रेसिंग सेन्स, म्हणजे मी कुठे आहे, काय करतोय, कोणत्या वातावरणात आहे, त्यानुसार माझा पेहराव कसा असायला पाहिजे, नेमकी कोणत्या पद्धतीची माझी शरीराच्या वरती जी कपडे असतील तर त्या कशा पद्धतीचे असायला पाहिजे, या पद्धतीनं विचार करून आपण स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवणं गरजेचं राहतं. आत्मपरीक्षण म्हणजे सगळ्यात कठीण बाब असं बऱ्याच युवकांना वाटतं. आत्मपरीक्षणामध्ये काय महत्त्वाचं ठरतं, की मी जे योग्य केली की अयोग्य केली आहे, किंवा मी जे एखादा निर्णय घेतोय तो योग्य आहे की बरोबर आहे, अयोग्य आहे हे समजायला हवं. किंवा एखादी गोष्ट आपण करत असताना मी जो निर्णय घेतलाय त्याची पडताळणी काय पद्धतीने झाली, किंवा मला काय जमलं, मला काय नवीन शिकायला भेटलं, आजचा दिवस माझ्यासाठी कसा होता, मी आजच्या दिवसामध्ये नवीन काय करून पाहिलं. तर या पद्धतीचे स्वतःचं आत्मपरीक्षण आपल्याला दर दिवशी करता आलं पाहिजे. याचबरोबरीनं आत्मविश्वास बाळगणं. बऱ्याच युवकांच्या बाबतीमध्ये हा प्रसंग निर्माण होतो, ज्याच्यामध्ये स्पेशली म्हणजे सारथीच्या माध्यमातून जो आम्ही प्रयत्न करतो की युवकांना तंबाखू व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करणं. तर या वेळेला आम्हाला लक्षात येतं की बऱ्याच युवकांना आत्मविश्वास किंवा मी हे व्यसन सोडू शकेन. मग हा आत्मविश्वास जो आहे तर तो आपल्याला कमवता आला पाहिजे किंवा तो निर्माण करता आला पाहिजे स्वतःमध्ये, की मी जे करतो तर ते मला जमतं, मी करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो तेव्हा यश आपल्या जवळ येऊ शकतं. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये हे पैलू खूप महत्त्वाचे राहतात. तर हे जर तर यातून आपल्याला पुढे खूप फायदा होऊ शकतो. आता थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने जाऊया किंवा वेगळं काही विचार आपण थोडेसे ऐकूया. कारण आत्तापर्यंत जे पाहिलं तर ते थोडं थेरॉटिकल होतं. आत्ता आपण बघणार आहोत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये युवकांच्या काय पद्धतीने त्यांची दिनचर्या चाललेली आहे, व्यक्तिमत्वाची कशी झलक समोरच्या व्यक्तींवरती पडते किंवा समोरचा व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाविषयी काय विचार करतो किंवा समाजामध्ये नेमकं याच्या बाबतीमध्ये कसे विचार होतात हे आपल्याला समजायला मदत होते. तर बऱ्याच वेळेला आपण समाजामध्ये राहत असताना आपण तुलना करतो. तुलना कोणाशी करतो? आपल्यापेक्षा वरिष्ठ व्यक्तींशी, आपल्या बरोबरीच्या व्यक्तींशी, आपल्यापेक्षा खालच्या व्यक्तींशी. अशी तुलना आपली तिन्ही टप्प्यांमध्ये सुरू असते. पण ही तुलना करत असताना ती तुलना कशी करतो आपण? सकारात्मक का नकारात्मक? हा याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. जर आपली तुलना आपण इतरांशी करत असू आणि तीही नकारात्मक करत असू तर जी तुलना जी आपण या नकारात्मक तुलना करण्यामध्ये आपण आपला स्वतःचाच अपमान करून घेतो. आता हा प्रश्न पडेल की नेमका आपण अपमान कसा करून घेतो स्वतःचा? कारण स्वतःमधली क्षमतेचा विचार न करता तुलना करायला चालू करतो आणि आपण आपले नकारात्मक विचार ठेवून आपण जेव्हा तुलना करायला चालू करतो तर नक्कीच याच्यात समोर येतो तो ही नकारात्मकच असणार आहे. त्यामुळे आपल्याला यातून काय बघायचं आहे की तुलना आपण कोणाशी करतो आणि कशाच्या संदर्भातली आपण तुलना करतो हे खूप महत्त्वाचं ठरतं. बरोबर.
आता बऱ्याच वेळेला युवकांच्या बाबतीमध्ये जेव्हा मी व्याख्यानाच्या संदर्भामध्ये एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा बऱ्याच वेळेला असं एक मुलं सांगतात की सर आमचं तर त्याच्या घरामध्ये खूप सारा पैसा आहे, करून ठेवलाय, कमवून ठेवलाय, त्याच्यामध्ये खूप जमीन जायदाद मालमत्ता भरपूर आहे. सर त्याच्या आईबापांनी एवढं कमवून ठेवलं म्हणून तर तो काही पण आयुष्य आराम करू शकतो. आमच्या आईबापांनी काहीच कमवून ठेवलेलं नाही तर आम्हाला साधं 2 वेळचं खायला भेटलं नाही, आम्हाला ही गोष्ट मिळाली नाही. म्हणून काय होतंय की म्हणून आम्ही शिक्षणामध्ये पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे कशी झाली ही तुलना? याच्यामध्ये तुलनामध्ये काय झालं की आपण आपल्यामधली उणीव जी आहे तर ती समोर आणली. उणीव समजतो की माझ्या घरची परिस्थिती, पण घरची परिस्थितीची उणीव जेव्हा आपण विचारामध्ये घेतो, पण हेही विचारात घ्यायला हरकत नाही की ज्या वेळेला अनाथ आश्रमामध्ये शिकणारी मुलं किंवा रस्त्याच्या कडेला दिवाबत्तीच्या खाली बसून अभ्यास करून मोठमोठ्या पदव्या मोठमोठ्या नोकऱ्या मिळवलेली सुद्धा आदर्श उदाहरणं समाजामध्ये आहेतच की. म्हणजे एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येईल की आपण आपला स्वतःचाच अपमान करतोय, कारण आपण हे यातून समजायला मदत होतं. म्हणजे करावी, कुठं करावी आणि कोणाशी करावी हे आपल्या व्यक्तिमत्वातला महत्वाचा मुद्दा आहे. तुलना करत असताना ती तुलना सकारात्मक असावी. समोरचा एखादा व्यक्ती आपल्या सोबत राहून तो इच्छित ध्येयापर्यंत पोहोचला तर नक्कीच आपण तिथं तुलना कशी करायला पाहिजे, तो पोहोचू शकतो तर मी का नाही पोहोचू शकणार, त्याला जमते तर मला का नाही जमू शकणार, या पद्धतीची जर आपण तुलना करायला लागलो तर नक्कीच यातून काय आणि त्यातून आपण आपल्या स्वतःला चालना देतो, समोर मिळतो. त्याला जमलं मला नाही जमणार हा जर विचार केला आणि अशी तुलना करत राहिलो तर मग त्याच्यातून निष्कर्ष सुद्धा नकारात्मकच येतात. एक साधं उदाहरण जर आपण बघितलं, तुम्ही ज्या इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये शिकत होतात, आज किती मित्र तुमचे 10वीतले तुमच्या सोबत आहेत हो? तुम्ही जे यश मिळवलंय किंवा तुम्ही ज्या टप्प्यावर आता आहात ते तुमचे मित्र तुमच्या त्या मित्रांनी जे काही कमवलंय, जे तुम्ही कमवलं आणि त्यांनी कमवलंय. आता पुन्हा हाच प्रश्न निर्माण होईल की सर तुम्ही तुलना करायला लागलात. हो, इथे तुलना कुठली आहे? सकारात्मक. ज्या वेळेला तुम्ही निराश होता त्यावेळेला तुम्ही तुमच्यापेक्षा जे अति त्रासदायक म्हणजे जे एखादी समस्या आणि ज्या समस्येमधून तुमच्यामध्ये काही प्रश्न उपस्थित झाला, एखादी अडचण उपस्थित झाली तर त्यावेळेला तुमच्या अडचण असणाऱ्या व्यक्तीकडे तुम्ही पाहू शकता. पण तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे तर त्यावेळेला तुमच्यापेक्षा खालच्या व्यक्तीला नाही विचार करायचा, तुमच्यापेक्षा वरच्या व्यक्तीचा विचार करायचा की मला त्या व्यक्तीसारखं बनायचं, मला त्याच्याशी तुलना करायची की मला त्याच्यासारखं बनायचं, त्याच्यासारखं यश संपादन करायचं. म्हणजे काय की कोणत्या प्रसंगी आपण कोणती तुलना करायला पाहिजे हे आपल्याला जमलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. सगळं करत असताना जसं मगाशी आपण म्हटलं की अपमान हा शब्द मी जसा वापरला की आपण आपला अपमान करून घेतोय. मग हे अपमान टाळायचं असेल तर काय करायचं, तर स्वतःला वेगळं काहीतरी बनवता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अशा काही गोष्टींचा समावेश करता आला पाहिजे की जिथं आपल्या विचारांची पातळी किंवा विचारांची क्षमता आपल्याला घेऊन जाता आली पाहिजे. याच्यामध्ये आपण काय करू पद्धतीनं व्यक्तिमत्व आपलं घडवण्यासाठी आपल्याला काय करायला, सकारात्मक सगळं घडवत असताना आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येकाचा अनुभव घेतला पाहिजे, त्यातून प्रत्येक गोष्टी आला पाहिजे, प्रत्येक गोष्टींच्या बाबतीमध्ये करता आला पाहिजे. आता यामध्ये आपण पुढच्या टप्प्याकडे जर ज्या वेळेला जाऊ तेव्हा एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या आयुष्यामध्ये तो की ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त खळखळ, तो दिवस कधीचा होता आठवा बरं. बऱ्याच लोकांना तर तो आठवणार पण नाही की मी कधी हसलो होतो. जर त्यांना विचारलं का नाही हसलात तर अडचणींचा डोंगर सांगायला अगदी समोर येतात. म्हणजे प्रत्येक त्या नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काय होतं की जगाचं अख्खं दुःख ह्या व्यक्तीच्याच डोक्यावर आहे. म्हणजे जगामध्ये इतरांना कोणाला दुःखच नसतं, फक्त ह्याच व्यक्तीला दुःख आहे असा त्याचा अर्थ होतो. पण तसं नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, कसं देतो आपण त्याच्याबरोबर 2 हात कसं करतो आणि यश इच्छित कसं मिळवतो हे खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेला
तुम्ही एखाद्या गोष्टींच्या बाबतीमध्ये विचार करता की आयुष्य तुमच्यावर हसतं जेव्हा तुम्ही दुःखी असता. एक छोटीशी लाईन आहे. काय लाईन आहे? आयुष्य तुमच्यावर हसतं जेव्हा तुम्ही दुःखी असता. तुमचंच आयुष्य तुमच्यावर हसतं. का हसतं? कारण आयुष्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी मिळालेल्या असतात, पण त्या गोष्टींचा विचार न करता न मिळालेल्या गोष्टींचा आपण विचार करतो आणि दुःखी होतो. त्याच्यामुळे काय होतं? आपल्याला पाहिजे ती गोष्ट नाही मिळत. उलट आपण त्याच्यामध्येच नाही, जे गोष्ट नाहीये त्याचाच विचार करत राहतो. एक साधं उदाहरण जर बघितलं आपण, की ज्या व्यक्तींना समाजामध्ये आपण बघतो की ज्यांना विशेष वर्गातली व्यक्ती, ज्यांना आपण म्हणतो अंध, अपंग, अशी जी लोकं आहेत, ज्यांना हात नाही, पाय नाही आहेत किंवा डोळे नाही आहेत, शरीराचा अवयव नाही आहे, तर ती व्यक्ती त्यांचं आयुष्य जगतात. त्यांनी खंत नाही बाळगत की मला हे आता नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये, हा विशिष्ट अवयव नाही आहे की हे या गोष्टीमध्ये मी विकलांग आहे, तर मी माझं आयुष्य नाही जगायचं असं त्यांनी ठरवलं तर चालेल का? तर त्यावेळेला तुमचं उत्तर असेल नाही. असं ठरवण्याची गरज नाही. कारण जे आहे त्याला स्वीकारणं गरजेचं आहे. जर आहे ह्या गोष्टी, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला न स्वीकारता आपण जर दुःख प्रकट करत असेल तर नक्कीच आपलं आयुष्य आपल्यावर हसणार आहे. बरोबर? हास्य करत जेव्हा तुम्ही आनंदी असता, म्हणजे एक साधं गोष्ट जर आपण बघितलं की आयुष्य तुमच्यावरती कधी स्मित हास्य करेल? जेव्हा आनंदी असणार आहात. म्हणजे तुम्ही आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी ज्या अनुभवता त्याच्यामध्ये प्रत्येक तेव्हा तुमचं आयुष्य सुद्धा तुमच्यावर स्मित हास्य करतं. आणि तुम्हाला हेच अपेक्षित असतं ना की माझ्या आयुष्यामध्ये आनंद असायला पाहिजे, माझं आयुष्य हे अगदी प्रफुल्लित असायला पाहिजे. असं जर वाटत असेल तर आपल्याला स्वतःला जे आहे तर ते आनंदी स्वतःला ठेवता आलं पाहिजे, म्हणजे सकारात्मक स्वतःला ठेवता आलं पाहिजे. पण आयुष्य वंदन तेव्हा करतं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करता. आपण 3 टप्पे पाहिले. आयुष्य तुमच्यावर हसतं, आयुष्य स्मित हास्य करतं जेव्हा तुम्ही आनंदी असता, आणि आयुष्य वंदन करतं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना आनंदी करता. म्हणजे हे सगळं जेव्हा आपण बघतो की सगळ्याच गोष्टी फक्त आपल्या वैयक्तिक जीवनाशी संलग्न नाही आहेत, याच्या बरोबरीने समाजातल्या इतर घटकातल्या व्यक्तींना सुद्धा आपण आनंदी किती करतो. तुमच्यामुळे इतर व्यक्ती किती आनंदी झालेत आठवा बरं, की माझ्यामुळं हा व्यक्ती आनंदी झाला. आठवावं लागेल आपल्याला, लगेच नाही आठवणार. म्हणजे आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्यातला आनंद निर्माण करता पण आला पाहिजे, आणि तो व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आपल्याला उपभोगता आला पाहिजे. म्हणजे काय, तो हसतोय म्हणून आपल्याला आनंदी वाटला पाहिजे. म्हणजे एकंदरीत काय, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य निर्माण करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, एक कृती करावी लागेल, आणि त्या कृतीतून जेव्हा त्याचा निष्कर्ष समोर होईल, त्याच्या समोर तो समोरचा व्यक्ती हसतो, तेव्हा आपलं मन सुद्धा प्रफुल्लित होतं. म्हणजे आयुष्याचा सगळ्यात मोठा सार हा आहे की आपल्याला दुसऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी करता आलं पाहिजे. मग स्मित करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. बरोबर? म्हणजे आपल्याला स्वतःला आनंदी ठेवता आलं पाहिजे. मग आनंदी ठेवण्यासाठी काय? आयुष्यामध्ये मिळालेल्या प्रत्येक गोष्टीला स्वीकारता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला स्वतःला धन्यवाद देता आला पाहिजे. निसर्गाला, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना, नातलगांना, ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या मातापित्यांना, ज्या गुरूंनी आपल्याला शिक्षण दिलं त्या गुरूंना, ज्या समाजाने आपल्याला घडवलं त्या समाजाला. म्हणजे एकंदरीत जिथून जिथून आपण जे जे घेत आलेलो गोष्टीतून आपल्याला आनंद उपभोगता आला पाहिजे. कारण एक विचार करा, तुम्ही आहात म्हणून जग आहे. तुम्ही नसाल तर जग आहे का? तुमच्यासाठी त्या जगाची किंमत काय असणार आहे? बरोबर? म्हणजे एकंदरीत तुमचं अस्तित्व हे खूप महत्त्वाचं ठरत आहे. आणि तुमचं अस्तित्व म्हणजे काय, की तुम्ही आनंदी असणार, आणि तुम्ही आनंदी असणार आहात, स्मित हास्य करणार आहेत. आणि हे स्मित हास्य सुद्धा आपल्याला दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा, आणि ती क्षमता विकसित करता आली पाहिजे. ती कशी? वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या प्रत्येक एक ना एक कृतीतून किंवा तुमच्या वागण्यातून हे जेव्हा तुम्ही झळकवाल किंवा ते लोकांना दाखवाल किंवा ते लोकांना ते होईल, तेव्हा नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायला मदत होऊ शकते. मग आता आपण जेव्हा समाजामध्ये राहतो ना, तर त्यावेळेला आपल्याला नेहमी एक सवय झालेली आहे. उदाहरण घेऊ आपण चित्रपटाचं. कोणताही चित्रपट जेव्हा आपण पाहतो तर त्या चित्रपटाची स्टोरी जी सुरू झालेली असते तर ती एका दुःखातून
सुरू झालेली असते आणि त्याचा शेवट कसा होतो? आनंदाने. 3 तासाच्या चित्रपटामध्ये आपण हे शिकतो की दुःखामधून आनंद शेवटी आपल्याला मिळू शकतो. त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. बरोबर? म्हणजे चित्रपट सुद्धा एवढं शिकवून जातो. पण आपण बघतो कसं चित्रपट? बघायचा म्हणून बघतो. ते हिरोईन कशी आणि आयुष्यासाठी आपण. मी हे का बोलतोय हा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. तर कोणत्याही यशस्वी व्यक्ती जर आपण समाजातल्या पाहिल्या तर त्यांची या यशस्वीतेच्या पाठीमागं एक दुःखद किंवा असतेच. कारण त्या वेदनादायी कथेतूनच त्यांना यश मिळालेलं असतं. खूप सारे उदाहरणं आहेत. आता मी ते उदाहरणं नाही सांगणार तुम्हाला, कारण आपल्याला सगळ्यांना परिचित आहे की ज्याच्यामध्ये समाजामध्ये कित्येक तरी अशी यशस्वी गाथा आपण पाहिलेली आहेत, यशोगाथा आपण ऐकतो, समजून घेतो, पाहतो की ज्याच्यामध्ये या व्यक्तीची सुरुवात एक अशा पद्धतीनं होती आणि आता तो अशा पद्धतीने. ठीक, हरकत नाही. एक उदाहरण म्हणून मी सांगतो. मागच्या 3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ माझ्याकडे आला. आनंदित झालो. माझे जे एक मार्गदर्शक आहेत त्यांनी तो व्हिडिओ माझ्यासाठी पाठवला होता. रस्त्यावरती म्हणजे घर सोडून एक मुलगा रस्त्यावरती आला, म्हणजे आपलं राहतं गाव सोडून एका मोठ्या शहरामध्ये येतो, रस्त्यावरती राहतो, असताना काहीतरी पोटाचा गुजारा म्हणून भीक मागायला सुरुवात करतो, ट्रेनमध्ये पाण्याच्या बॉटल विकायला चालू करतो. त्याच्या बरोबरीनं तो एका शेल्टर होममध्ये त्याला टाकलं जातं पकडून, आणि मग त्याच्यानंतर तो स्वतःचा एक फोटोग्राफीचा छंद जोपासतो आणि त्या फोटोग्राफीच्या छंदानंतर तो आत्ता नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती तो त्याचा छंद इतरांना दाखवतो. तो त्याच्यामध्ये यशस्वी झाला. पण त्याची स्टोरी कुठून सुरू झाली? घरामध्ये दुःख होतं म्हणून तो बाहेर पडला, घर सोडलं, शहरात आला, रस्त्यावर राहिला, रस्त्यावरती गुजारा केला, मिळेल त्या गोष्टी खाल्ल्या आणि त्याच्यातून कुठेतरी शेल्टर होममध्ये राहिला, अनाथ म्हणून राहिला. तिथून तो पुढे गेला, त्यांनी शिक्षणाची जिद्द बाळगली आणि शिक्षणाच्या जिद्दीनंतर तो आता एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून समोर येतोय. म्हणजे एकंदरीत काय की कुठल्याही यशस्वी व्यक्तीच्या यशस्वीतेच्या पाठीमागे कुठेतरी वेदना दडलेली असते. हे ऐकायला छान वाटतं ना? वेदना आहेत, मग आपण पण यशस्वी होऊ शकतोच की. हा आत्मविश्वास स्वतःला देता आला पाहिजे. तुम्ही पण त्याच्यासाठी आपण जे दुःख आहे ना, तर त्याला आपल्याला कवटाळून नाही बसायचं आहे. त्या दुःखाबरोबर 2 हात करायचे, त्या वेदनेबरोबर 2 हात करायचे. जेव्हा त्या वेदनेबरोबर तुम्ही 2 हात करायला सुरुवात कराल तेव्हा यशस्वी जीवनाची वाटचाल तुमची सुरुवात होते. तुम्ही समोर याल, आदर्श व्यक्ती म्हणून तुम्ही कुणालाच्या तरी समोर जाल, तर हे आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे याच्यासाठी आधी काय करणे गरजेचं आहे? तर जी वेदना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटते की मला हे नाही मिळालं, माझ्या आईवडिलांनी हे नाही दिलं, माझ्या आईवडिलांनी ते नाही, मी ग्रामीण भागात राहिलो, मी शहरामध्ये राहिलो, मी दलित वस्तीत राहिलो, किंवा मी एका विशिष्ट घटकात राहिलो, किंवा मी एखाद्या झोपडपट्टीमध्ये राहिलो, या घराण्यामध्ये मी जन्माला आलो. विचार जो करतो ना आपण, त्या सगळ्या गोष्टींचं एकच उत्तर काय की जे जसे आहात तसे स्वतःला आधी स्वीकारा. कारण तुम्ही जसे आहात तेच निसर्गाने तुमची निर्मिती केली आहे आणि हे स्वीकारल्यानंतरच तुम्हाला यशस्वीतेसाठीची पुढची पावलं करता येतील. का? कारण ज्या वेळेला तुम्ही स्वतःला हे स्वीकारता की तुम्ही आहात, जसे आहात, माझ्या अडचणी आहेत, माझ्या वेदना आहेत, नक्कीच त्या वेदनांना, त्या अडचणींना समजून घ्यायचं की हा हे आहे, मान्य, पण त्याला कवटाळून नाही बसायचंय. तर त्या वेदनांबरोबर 2 हात करायचा, त्या अडचणींबरोबर 2 हात करायचंय, तुमच्यामध्ये असणाऱ्या कौशल्यांना आपल्याला एक पणाला लावायचंय आणि त्यातून यशस्वीतेचा मार्ग निवडायला. ज्या वेळेला तुम्ही हे वेदनांना स्वीकाराल त्यावेळेला तुमच्या यशस्वी जीवनासाठीची वाटचाल, तो प्रवास तुमचा सुरू होणार आहे. तर हे आपल्याला आधी खुणगाड बांधता आली पाहिजे. मग हे करण्यासाठी आधी काय? आपलं ध्येय निश्चित पाहिजे. जर आपलं ध्येयच निश्चित नसेल, आपल्याकडे एक म्हण आहे, आठवत असेल पहा तुम्हाला, येऊ नको म्हटलं तर कोणत्या डब्यात बसू. काय होतंय ना? अरे म्हणजे एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला म्हणतोय की नको, येऊ नको म्हणतोय ना, तर मग तुम्ही विचारताय कोणत्या डब्यात बसू. म्हणजे याचा अर्थ काय? बोल वेगळा आहे, बरोबर? तसं आपल्या
आपल्याला कुठं पोहोचायचं आहे, मला काय बनवायचं आहे, मला काय घडवायचं आहे, मला नेमकं कशा पद्धतीचं यश मिळवायचं आहे, हे आधी ठरवता आलं पाहिजे. एक निश्चित ध्येय ठरवू तरच त्या दिशेने वाटचाल करू शकतो. आपल्याला कुठं जायचं हेच माहीत नाही आणि आपण प्रवास तर सुरू केलाय. चालेल का हे? तर कधीच नाही चालणार. कारण याच्यासाठी महत्वाचं काय आहे आपल्याला, की आपल्याला कुठं जायचं हे माहीत असायला पाहिजे. म्हणजे जर आपण एक साधं उदाहरण जर बघितलं, वरती गिर्यारोहण करणारी जी गिर्यारोहक असतात, त्यांना माहिती आहे की मला त्या शिखरावरती जायचं आहे, म्हणून ते प्रवास सुरू करतात. पण जर समजा एखादा गिर्यारोहक जर असं म्हणत असेल की मला कोणत्या शिखरावर जायचं आहे माहित नाही, पण मी प्रवासाला सुरू केलं, याला अर्थ राहील का? नाही. तर मुळात आपल्या स्पष्ट असणं गरजेचं आहे की मला नेमकं काय करायचंय. असं नाही मला दुसरं काहीतरी घडायचंय. कदाचित तुमची इच्छा आकांक्षा वेगळी असू शकते, तुमची स्वप्न वेगळी असू शकते, जगा वेगळी, पण त्याआधी आपलं मान्य करायला पाहिजे की हे माझं ध्येय आहे आणि ह्या ध्येयासाठी मला झटपटायचं आहे. मला आयुष्यामध्ये या गोष्टी कमवायच्या आहेत, या गोष्टी घडवायच्या आहेत आणि ह्या गोष्टीमध्ये यश संपादन करायचं. तेव्हा तुम्ही निश्चितपणे वाटचाल करू शकता. हा मुद्दा का आला, हा प्रश्न काही लोकांच्या मनात पडेल की हा मुद्दा का मध्येच घेतलाय. तर या मुद्दा घेण्यापाठीमागचं एक कारण आहे की समुपदेशनासाठी आलेले बरेच युवक म्हणतात, सर मला काहीच समजत नाही, काय करू, एवढं शिक्षण झालंय, आता मला समजत नाही मी पुढे काय निर्णय घ्यायला पाहिजे, आता नेमकं कोणता निर्णय घ्यायला पाहिजे परिस्थिती आहे. सर मला हेही नाही समजत आहे की आता माझ्या समोर हा एक पर्याय. तर या वेळेला आपल्याला मदत करते बोल. ज्या वेळेला तुम्ही एखादं ध्येय निश्चित करता, तुमचं गोल ठरवता, तेव्हा तुम्हाला कोणताही निर्णय घेताना ते करू शकतं, फायदेमंद ठरू शकतं. एखादा प्रसंग असा निर्माण होतोय की बरीच आता सोलापूरमध्ये जी मुलं आहेत ती पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी जॉबला जात आहेत, किंवा आताची सध्याची परिस्थिती काय, कोरोना महामारीमुळे बऱ्याच मेट्रो सिटीमध्ये गेलेली मुलं गावाकडे पुन्हा परत आहेत. आता प्रश्न निर्माण होतोय की आम्ही गावाकडे येऊन काय करायला हवं. आता गावामध्ये आम्ही गुजारा करायचा, गावामध्ये जॉब नाहीये. तर आता एक महत्वाची गोष्ट आहे की जी परिस्थिती स्वीकारूया आणि त्याबरोबरीनं तुमच्याकडे असणारी जी कौशल्य आहेत त्या कौशल्यांच्या आधारावरती एक ध्येय निश्चित करा. म्हणजे काय, तुम्ही आता काय करत होता जॉब, तुम्ही नेमकं कोणता व्यवसाय करत होता ते आठवा. ती गोष्ट आता ग्रामीण भागामध्ये मी करू शकतो का, या गोष्टीचं मी ध्येय बाळगून त्याची वाटचाल करू शकतो का. कारण अनुभव हाच तुमचा गुरु असणार आहे. कारण ज्या वेळेला अनुभवातून आपण जे काही गोष्टी शिकतो तर ती तुमच्यासाठी खूप मोठी शिदोरी असते आणि त्या अनुभवाच्या जोरावरती तुम्ही कोणतीही पुढची वाटचाल करू शकता. म्हणून आपल्याला जे आता आहे तर त्या परिस्थितीबरोबर आपल्याला एक ध्येय निश्चित करता आला पाहिजे. बऱ्याच युवकांच्या बाबतीत असंही होतं की मी आता ग्रॅज्युएशन केलंय, 12वी केलंय, पुढे काय शिक्षण घ्यावं हे समजत नाही. सगळ्यात जास्त प्रश्न निर्माण होतो 10वी नंतर, मी कॉमर्स करू, आर्ट्स करू की सायन्स करू. त्यावेळेला कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करणारं लागतं की तुला नेमकं काय करायला हवं. पण हे सगळं करत असताना आपल्याला हेही लक्षात आलं पाहिजे की नेमकं मला काय बनायचंय हे जर मी निश्चित केलं तर त्या दृष्टिकोनातून मी माझी वाटचाल करू शकेन ना. कारण ध्येय ठरवत असताना शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल म्हणजे लघुकालीन ध्येय आणि दीर्घकालीन ध्येय असं आपल्याला ठरवायला मदत होते. दीर्घकालीन ध्येय कधी होऊ शकतं, जेव्हा तुम्ही दीर्घकालीन ध्येय तुम्हाला इच्छित आयुष्यामध्ये नेमकं कुठं पोहोचायचे हे ठरवता, त्याला म्हणतात दीर्घकालीन ध्येय. साठी तुम्ही जे टप्पे ठरवतात त्याला म्हणतात लघुकालीन ध्येय. या पद्धती जेव्हा या पद्धती इच्छित करू तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये इच्छित ठिकाणापर्यंत पोहोचता येऊ शकणार आहे. आता यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ज्या वातावरणात राहतो, ज्या सहवासामध्ये असतो, तर त्या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेला जिथेही आपण जातो तिथं आपली निरीक्षण क्षमता आपण नक्कीच कामाला लावतो. म्हणजे काय, दुसऱ्यांच्या चुकांचं परीक्षण आपण उत्तमरित्या करतो.
बरोबर आहे का? हे मान्य आहे सगळ्यांना की आपण दुसऱ्यांच्या आयुष्याचं किंवा दुसरे करत असलेल्या कुठल्याही कृतीचं परीक्षण म्हणजे त्यांचं ऑब्झर्वेशन खूप छान पद्धतीने करतो, त्याचं गुणांकन करतो, त्याचे गुण दोष शोधतो. गुण म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळेला दोषच जास्त शोधतो आपण. म्हणजे त्यांच्या चुका ज्या असतात ना, तर त्या लवकर आपल्या निदर्शनास येतात. म्हणजे काय, नकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून किंवा परीक्षण सुद्धा नकारात्मकतेनंच करतो, म्हणून आपल्याला दुसऱ्यांच्या चुका लवकर दिसतात. पण ह्या चुका जेव्हा आपण म्हणाल किंवा हा चॅलेंज मी इतरांचं, तसं मी माझं परीक्षण करू शकेल का? जर विचार करावा लागणार आहे, बरोबर? कारण बऱ्याच शाळा महाविद्यालयांमध्ये गेल्यानंतर सत्राला मी मुलांना प्रश्न विचारतो की तुम्ही तुमच्या आयुष्यातले 5 गुण सांगा किंवा तुमच्या आयुष्यातले 5 दोष सांगा. बऱ्याच वेळेला सांगतात. काही वेळेला 5चा आकडा मला 2 पण म्हणावा लागतो की तुमच्या आयुष्यातले 2 गुण सांगा किंवा तुमच्या आयुष्यातले 2 दोष सांगा. नाही सांगतात. म्हणजे आपण दुसऱ्यांचं उत्तमरित्या निरीक्षण करू शकतो, परीक्षण करू शकतो, त्यांच्या चुका दाखवू शकतो. मग हे दुसऱ्यांचं सगळं करू शकतो, तर मग आपलं स्वतःचं का नाही? आपल्याला स्वतःचं पण करता आलं पाहिजे. पण हे सगळं करत असताना एक कथा मला आठवते, ती कथा मी जरूर शेअर करेन या निमित्ताने. तुम्ही कदाचित सगळ्यांनी ती कथा ऐकलेलीही असेल. एक राजा असतो, त्याचं खूप राज्य असतं आणि तो राजा, या प्रजा ही आनंदी प्रजा आहे. मग त्याच्या प्रजेमध्ये कुठेही दुःख नाहीये. त्या राजाचा एक राजकुमार, हा त्याला नेहमी असं कुतूहल असतं त्या राजकुमाराला की आपली प्रजा जी आहे ही आनंदी आहे, असं सगळीकडे प्रचलित आपण आहोत. पण हे सगळं करत असताना आपण एकदा या प्रजेचं निरीक्षण करायला पाहिजे की नक्कीच आपली प्रजा सुखी आहे. कुठे ना कुठेतरी एक चूक सापडेल ना, कुठे ना कुठे एक जण तरी दुःखी असेल ना. तो राजमहल सोडतो आणि आपल्या राज्यामध्ये फिरायला जातो. सोबत एका सारथ्याला म्हणजे रथ हाकणाऱ्या व्यक्तीला सोबत घेतो आणि तो रथामध्ये बसून निघतो. पुढे राज्यामध्ये टेहाणी करतो. टेहाणी करत असताना सगळीकडे त्याला प्रजा सुखी दिसते, आनंदाने वागताना दिसते, बोलताना दिसते. गोष्टी हालचाली त्यावरनं त्याला लक्षात येतं की हे सगळे आनंदी आहेत, सुखी आहेत. त्याला तिथं विश्वास बसतो. त्याला असं वाटतं की हे गावाचं ठिकाण आहे, कदाचित गावातली सगळी प्रजा सुखी आहे. आपण एक काम करूया, गावापेक्षा थोडंसं बाहेर जाऊया अजून. मग बाहेर ज्या वेळेला आपण जाऊ तिथं बघूया ना की कोणी दुःखी भेटतंय का आपल्याला. कोणीतरी एक जण दुःखी भेटलच, हे त्याच्या मनात विचार असतो. मग ज्या वेळेला त्याचा रथ पुढे जात असतो तर रथ एका डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबतो. मग तो सारथी, त्या व्यक्ती, रथ हाकणारा व्यक्ती, तर तो त्या राजकुमाराला सांगतो, राज शकतो, याच्या पुढे नाही जाऊ शकणार. तो राजकुमार म्हणतो का? कारण तो सारथी सांगतो की पुढे तर डोंगराच्या पलीकडचं जर तुम्हाला पाहायचं असेल तर डोंगराच्या आपल्याला चालत जा. तो तिथंच थांबवतो आणि तो स्वतः त्या डोंगर चढायला सुरुवात करतो. डोंगर तो चालताना त्याला त्रास होत असतो, सगळ्या गोष्टींमधून तो थोडा त्रास सहन. डोंगराच्या वर पाहतो की इथं आता डोंगर वरच्या बाजूला जो आहे तर त्या ठिकाणी थोडा भाग जो आहे तर तो थोडा सपाट आहे आणि त्या ठिकाणी एक दाम्पत्य, पुरुष आणि एक स्त्री शेती करताना त्याला पाहायला भेटतं. तो जरा लांबूनच त्यांचं निरीक्षण करतो. ते दोघं जे आहे तर ते डोंगरावरती शेती करत असताना म्हणजे शेतामध्ये पाणी देत असतात. अचानकपणे पायामध्ये काटा घुसतो. काटा घुसल्यानंतर त्याचा पाय रक्तबंबाळ होतो. तो वेदनेने विव्हळायला चालू करतो. राजा म्हणतो, जरूर कोण दुःखी व्यक्ती आहे की जो व्यक्ती आपल्याला सांगत नाही की त्याचं. मग सगळं घडलेलं कथानक तो राजकुमार राजाला सांगतो. त्याच्या लक्षात येतं की विचार मनामध्ये ठेवून
तो शोधत होता की दुःखी कोण. मग अशा वेळेला राजा त्याला एकच प्रश्न करतो की आता तू त्या दुःखी माणसाला पाहिलंय, तर मग एक काम कर, त्या व्यक्तीचं दुःख निवारण करणं हे आपलं कर्तव्य बनतं. तर तू राजकुमार आहेस, राजकुमारच्या पायामध्ये काटा टोचणार नाही, कोणाला पायाला ठेस लागणार नाही, वेदना होणार नाही आणि त्यांना दुःख होणार नाही. आणि आपण असतो तर आपण काय म्हणणार, याने दिलेलं चुकीचं आहे, बरोबर काय. तर नक्कीच पर्याय हा असा आहे की जर आपण त्यामध्ये जर चमडं अंथरलं तर शेती कशावर करणार. आणि एवढं जर चमडं जर अंथरायचं असेल तर किती जनावरांची, किती किती प्राण्यांची हत्या करायची, ते योग्य असेल का. ते योग्य नसेल. पर्याय योग्य असेल का, तर तो योग्य नसणार. तर त्याच्यासाठी शकतो की ज्या व्यक्तींच्या पायामध्ये वेदनाही कमी होतील, समाजामध्ये असणार व्यक्तिमत्व आपलं असं सर्वांगी सर्व गुण असायला हवं. मग प्रश्न काय होतो की जिथं आपल्याला प्रत्येक, आज आपण जर बघितलं की भेटलो आणि म्हटलं की कसं चाललंय तुझं, शब्द येतो निवांत आहे, ठीक चाललंय, बरं आहे, ओके. पण ज्या वेळेला आपण म्हणतो की अरे मग तू काय करतोय सध्या, मग त्याचा तक्रारींचा पाडा सुरू होतो. आपल्याला एखाद्या गोष्टीची तक्रार असेल, म्हणजे साधं उदाहरण जर बघितलं, बऱ्याच युवकांच्या बाबतीमध्ये असं असतं की मी माझ्या आयुष्यामध्ये माझं स्वप्न होतं की मी एक मोठा अधिकारी होणार आहे, पण का नाही होऊ शकलो, कारण माझ्या घरची ही परिस्थिती होती, माझ्या शिक्षणाची पद्धती होती, आमच्या गावामध्ये इथपर्यंत शिक्षण होतं, ही तक्रार झाली. आता मला सांगा, तुम्ही वयात आहात आणि ज्या गोष्टीची तक्रार तुम्ही करताय, ज्या भूतकाळाची तुम्ही तक्रार करताय, तो भूतकाळ आता बदलू शकणार आहात का हो? तुम्ही ज्या वयामध्ये होता, जिथं तुम्हाला ती अडचण निर्माण झाली, तर ती अडचण आता का मागचा झालेला काळ बदलून तुम्ही आत्ताची परिस्थिती बदलू शकणार आहात का. नाही, असं कधीच शक्य होणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर तात्काळ आपल्याला चांगल्या गोष्टींचा बदल करण्यासाठीची सुरुवात करावी लागेल आणि पुढे जाऊन आपल्याला सुद्धा त्या गोष्टीचा यशस्वी समारोप म्हणजे काय, आपल्याला पोहोचता येईल, जे यश आपल्याला म्हणजे हे सगळं करण्यासाठी काय, मागच्या सगळ्या गोष्टींच्या ज्या उणीवा, ज्या तक्रारी आहेत त्या तिथंच तशाच ठेवायच्यात आणि आपण आपली पुढची वाटचाल ठरवायची, ज्याच्यामध्ये आपला आत्ताचा वर्तमान काळ त्यात मदत होऊ शकणार. बदल हा नक्की शक्य, अनुकलनीय आहे. म्हणजे आपण ते बदलण्यासाठी आपल्या क्षमता तशी वापरू गोष्टी करू शकतो. तर बदल होऊ शकतो हे स्वतःला आधी पटवायचं, स्वतःला समजावून सांगायचं, तेवढा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करायचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणींवरती पर्यायच नाही असं आहे का. कदाचित तुम्हाला वाटतं की ही अडचण माझी कधीही दूर होऊ शकत नाही, जगामधली ही माझी एकमेव अशी अडचण की जगातल्या कुठल्याच व्यक्तीच्या समोर आलेली नाही. तुमच्यासारख्या अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, काही ना काही. कदाचित तुमची सेम टू सेम अडचण दुसऱ्याच्या पण आयुष्यात आली. IBLE, इम्पॉसिबल. पण त्या इम्पॉसिबलची जरा थोडी फोड जर केली ना, तर त्याच्यामध्ये काय होईल, I AM पॉसिबल. अशक्य असं कोणतंच नाही, सर्व गोष्टी शक्य. सकारात्मकता आपल्यामध्ये असायला पाहिजे, तेवढं व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला सहन करण्याची क्षमता असायला पाहिजे, तेवढी तेवढा पेशन्स, संयम तेवढा आपला असायला पाहिजे आणि तेवढेच कठोर निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा आपल्यात असायला पाहिजे. त्या निर्णयाबरोबरीनं त्या बाबतीमध्ये मार्गामधलं परिश्रम, कष्ट करायची असते आणि ह्या सगळ्यांबरोबरीनं फक्त कष्ट एकदा करून नाही चालत, तर ते सातत्यात पण ठेवता आले पाहिजे. हे सगळं जेव्हा करू आपण, तेव्हा इम्पॉसिबल हा शब्द आपल्या डिक्शनरीमधूनच डिलीट होईल. सगळं शक्य आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी संधी आपल्या आयुष्यात येते आणि संधी हातात
आपण अश्रू ढाळत बसतो. म्हणजे काय, जसं असं वाटतं की आता इथंच थांबलंय, आता आयुष्यामध्ये पुढे काहीच नाही. तर असं नाहीये. आपण आपल्या स्वतःला ही पण एक समजूत काढू शकतो की कदाचित संधी माझ्या हातून गेलीये, पण या संधीच्या जाण्याबरोबरीने समोर आणखीन एक संधी कदाचित पुढे येणार आहे, जी त्यापेक्षा सुद्धा बेस्ट असू शकेल. कदाचित निसर्गाला असं वाटत असेल की मला याच्यापेक्षा जास्त काहीतरी करता येऊ शकणार आहे. कदाचित ही संधी अशी असू शकते की या संधीतून तुम्ही काहीतरी समजून घ्या आणि पुढची मोठी संधी येणार आहे, त्या संधी म्हणजे आपल्याला या पद्धतीने ठेवता आल्या पाहिजे. तर संधी, पण त्या संधीचा उपयोग कसा करून घ्यायचा, बसायचं किंवा पुन्हा परिश्रम करायचे नाहीयेत असं नाही. आज येणारे बरेच मुलं दोन दोन तीन तीन पाच पाच देतात. एक वेळेला फेल झाला म्हणून काही त्यांनी नाही, ते पुन्हा चालू ठेवतात. पुढचे आणखीन एक, म्हणजे आयुष्यात प्रत्येक वेळेला असते. म्हणजे एक परीक्षा दिल्यामुळे लगेच बरोबर तो की पाऊल टाकायचा प्रयत्न पडतं, लक्षात येतं की लगेच वस्तूचा आधार घेता समजून सुद्धा तेव्हा त्याला वेळेला एखादी होत नाही, तर त्याला बदल असं म्हणतात. की ज्यावेळेस हारलो म्हणून घाबरायचं नाही, ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेला त्याचा गाजावाजा नाही करायचा, त्यावेळेला शांत, त्यावेळेला काहीतरी येत गाजावाजा करू, तिथं उलट जर बघितला परिधान करून दोष जे आहेत, दोष बाजूला करायचे, बाजूला करायचं करत असताना जेव्हा आपण हे एक परिपूर्णरित्या आपल्याला जेव्हा जमेल, तेव्हा म्हणून आपला आदर्श का असाव्या, कारण ह्या उणिवातूनच आपल्याला शिकण्याची पुढे एक चाहूल निर्माण. सारथीचा हेल्पलाईन नंबर आहे 7276 677 277. नंबर पुन्हा रिपीट करतोय, 7276 677 277. या हेल्पलाईनच्या नंबरवरती आपण फोन करू शकता. आपल्याला नाव सांगायची इच्छा असेल नाव सांगू शकता, नाव सांगण्याची इच्छा नसेल तर निनावी सुद्धा तुम्ही. आणखीन थेअरी पण आहे, स्वॉट ॲनालिसिस ज्याला म्हणतात. तर स्वॉट ॲनालिसिस जे आहे तर तेही आपल्याला आता वेळेअभावी हे नाही, पण स्वॉट ॲनालिसिसच्या बाबतीमध्येही जाणून त्यांनी खूप साऱ्या लोकांनी क्रिया दिलेल्या आहेत, खूप सारी माहिती बऱ्याच लोकांनी कमेंट केलेली आहेत. धन्यवाद. त्यांनी आपल्याला कमेंट, धन्यवाद सर, त्यांनी कमेंट दिलेली आहे, धन्यवाद सर. बऱ्याच लोकांनी लाईव्ह पण करायचा प्रयत्न केला आहे, वॉचिंग पार्टी ऑर्गनाईज केली आहे, धन्यवाद सर्वांचे. एकंदरीत असं दिसतंय की सर्वांना सर्व मुद्दे क्लिअर झालेले आहेत असं दिसतंय. याच्यामध्ये वेगळं काही घ्यायची असं गरज दिसत नाही आहे, कारण सगळ्याच मुद्द्यांवरती आपण प्रकाश टाकलेला आहे. तरीही जर कोणाला काही वाटलं तर आपण नक्कीच कमेंट करू शकताय. याचबरोबरीनं उद्याच्या सहभागी होऊयात. सारथीचं फेसबुक पेजवरून हा परिसंवाद होतोय, तर त्यामुळं हा फेसबुक पेज आपण लाईक केलेला नसेल तर लाईक करू शकताय. हा व्हिडिओ ज्यांना आवडलेला आहे त्यांनी इतरांनाही शेअर करू शकताय. इतरांनाही या परिसंवादामध्ये आपण सहभागी होण्याविषयी आपण सूचना देऊ शकता, कारण असेच विविध क्षेत्रातील
तज्ज्ञ मान्यवर या परिसंवादामध्ये येऊन मार्गदर्शन करणार आहे, तर त्यांच्याही मार्गदर्शनाचा आस्वाद किंवा अनुभव आपण घेऊ शकता आहात आणि आपलं व्यक्तिमत्व घडवायचा प्रयत्न करू शकताय. आपण सर्वांनी छान पद्धतीने या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी रामचंद्र वाघमारे, सारथी यूथ फाउंडेशनच्या सचिव या नात्यानं आपला सर्वांचा आभार मानतो.